नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं एम के कोचिंग क्लासेसमध्ये। तर आपण 9th क्लासचा रियल नंबर हा चॅप्टर पाहत आहोत। याच्या अगोदर आपले 5 लेक्चर्स झालेले आहेत। 5 लेक्चर्स वी हॅव ऑलरेडी कंप्लीटेड आणि हे आपलं 6th लेक्चर आहे। ह्याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत? ह्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत ऑपरेशन्स ऑन लाईक सर्च। ठीक आहे, याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल नक्की पोहोचवा। ठीक आहे, तर पहा, तर काय पाहिजे तुम्हाला? ऑपरेशन्स ऑन लाईक सर्च। ऑपरेशन्स ऑन लाईक सर्च पहा। तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मागच्या क्लासमध्ये सांगितलं होतं तुम्हाला लाईक सर्च काय आहेत। लाईक सर्च म्हणजे तुमचा लाईक सर्च किंवा लाईक सर्च त्यालाच म्हणतो आपण सिमिलर किंवा सिमिलर सर्च। सिमिलर सर्च। तर सिमिलर सर्च आणि लाईक सर्च काय असतात मी तुम्हाला सांगतो। तर ज्या सर्चची तुमची काय ऑर्डर काय आहे, सेम आहे। त्याच्यामध्ये दोन गोष्टी लक्षात घ्याव्या लागल्या होत्या तुम्हाला। ऑर्डर ऑफ सर्च, ऑर्डर ऑफ सर्च काय होती तुमची? ऑर्डर ऑफ सर्च काय होती? सेम होती, सारखी होती। ऑर्डर ऑफ सर्च तुमची सेम होती, सारखी होती। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय होती? रॅडिकंट। रॅडिकंट काय होता तुमचा? रॅडिकंट पण काय होता? सेम होता। पहा, तर आता ऑर्डर आणि रॅडिकंट हे कळलं असेल तुम्हाला। समजा जर हे जर घेतला एक नंबर, मी समजा हा P हा A घेतला आणि त्याच्यानंतर हा Q आणि हा A घेतला। ठीक आहे, तर हा जो मधला असतो ह्याला, हा जो A आहे ह्या दोन्हीमध्ये A, ह्याला आपण म्हणतो रॅडिकंट। काय म्हणतो? रॅडिकंट म्हणतो, रॅडिकंट। त्याच्यानंतर हा P हे जे इथं जो नंबर असतो हा मल्टिप्लिकेशनमध्ये, हा इथं जो नंबर असतो तर ह्याची ऑर्डर काय आहे? या सर्चची ऑर्डर आहे 2 आहे। इथं 2 आहे, इथं 2 आहे। हे 2 लिहित नाही आपण, कारण लिहायची गरज पडत नाही, कारण तुमची ऑर्डर ही कमीत कमी 1 पेक्षा जास्त असते। 1 पेक्षा जास्त असते म्हणजे तुमची कमीत कमी 2 असते। 2 असेल तर आपण लिहित नाही, 2च्या वरी गेले तर ऑर्डर लिहितो। तर ऑर्डर सेम असली पाहिजे आणि तुमचं रॅडिकंट सेम असला पाहिजे। ह्याच्यामध्ये रॅडिकंट A आहे आणि तुमचा हा P मल्टिप्लायमध्ये आहे, इकडे Q मल्टिप्लायमध्ये आहे, याची ऑर्डर 2 आहे। तर हे दोन्ही सर्च काय आहेत? लाईक सर्च आहेत, सिमिलर सर्च आहेत। तर अशा सर्चवर आपण, हे मागच्या क्लासमध्ये झाले, अशा सर्चवर आपण ऑपरेशन्स, वेगवेगळे ऑपरेशन्स पाहणार आहोत। तर ह्याच्यामध्ये आपण कोणते कोणते ऑपरेशन्स पाहणार आहोत? मॅथमॅटिक्समध्ये आपण कोणते कोणते ऑपरेशन करू शकतो? आपण 4 ऑपरेशन करू शकतो मॅथमॅटिक्समध्ये। तर आपण कोणत्या प्रकारचे ॲडिशन करू शकतो, आहे का नाही? ॲडिशनचं ऑपरेशन करू शकतो, ॲडिशन। त्याच्यानंतर सबट्रॅक्शन करू शकतो। ठीक आहे, सबट्रॅक्शनचं ऑपरेशन करू शकतो। त्याच्यानंतर तुम्ही डिव्हिजन करू शकता आणि मल्टिप्लिकेशन करू शकता। ठीक आहे, मल्टिप्लिकेशन तुम्ही हे चारही ऑपरेशन्स लाईक सर्चवर करू शकता। ठीक आहे, ॲडिशन करू शकता, सबट्रॅक्शन करू शकता, डिव्हिजन करू शकता, मल्टिप्लिकेशन, अशा प्रकारचे चारही ऑपरेशन्स तुम्ही काय करू शकता लाईक सर्चवर। ठीक आहे, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन काही करू शकता तुम्ही। अशा प्रकारचे चारही ऑपरेशन करू शकता लाईक सर्चवर। तर आपण पाहूया, एक्झाम्पल पाहिल्यावर तुम्हाला मोर क्लॅरिटी, जास्तीत जास्त क्लॅरिटी येईल। ठीक आहे, तर आपण पहिले एक्झाम्पल पाहूया। एक्झाम्पल 1 काय आहे तुमचं? एक्झाम्पल 1 आहे तुमचा, एक्झाम्पल 1 काय आहे तुमचा? सिम्प्लिफाय करायचं आहे तुम्हाला। काय करायचं आहे? सिम्प्लिफाय √3, 7√3 प्लस 29√3। तर ह्या लाईक सर्च आहेत का? ही एक सर्च आहे तुमची, ही एक पार्ट आहे सर्चचा, हे एक पार्ट आहे सर्चचा, दोघांमध्ये 2 सर्चमध्ये ॲडिशन आहे। तर लाईक सर्च आहेत का? यस, कारण रॅडिकंट ह्या 3 आहे, सेम आहे आणि याची ऑर्डर इथं 2 आहे, इथं 2 आहे, दिली नाही म्हणजे 2 आहे। तर हा लाईक सर्च आहेत। तर याची ॲडिशन करू शकता का? करू शकता। तर कसं करायचं तुम्हाला सांगतो मी सिम्पली। तर पहा, सोल्युशन पाहायचं, सिम्पल आहे, सगळ्यांना येऊन जाईल। पहा, जशाच तसं एकदा आपण लिहून घेतो जे दिले ते क्वेश्चनमध्ये। प्लसला प्लस, 29, √3ला √3। तर याची ॲडिशन करायची तुम्हाला, ॲडिशन करायची। तर काय करणार? हा √3 आणि हा √3 दोन्हीकडे कॉमन आहे, याच्यामध्ये कॉमन आहे, याच्यामध्ये कॉमन आहे। मल्टिप्लिकेशन असेल तर आपण करतो, मल्टिप्लिकेशन किंवा सबट्रॅक्शन असेल तर कॉमन असलेलं काय करतो? काढून घेतो आपण। मग मी काय केला, हा √3 जर इकडं काढला, ह्याच्यामधनं एक √3, याच्यामध्ये एक √3 आहे, ह्याला दोघांना बाहेर काढलं तर इथं काय उरला तुमचा 7, इथं उरला तुमचा 7, हा प्लसला प्लस आणि इथं उरला तुमचा 29। बरोबर आहे। √3 तुम्ही इथंही लिहू शकता किंवा इथे लिहू शकता, काही फरक पडत नाही। इथं जरी लिहिला तरी सेम असते किंवा इथं जरी लिहिला तरी सेम असते। काही जण इकडून लिहितात, काही जण इकडून लिहितात। ठीक आहे, आणि ह्याचा अर्थ काय असतो? इकडून जरी लिहिला तरी इकडे जाऊन मल्टिप्लिकेशन करतो ह्या दोघांना आणि सेम येते,
इकडे जरी लिहिला तरी इकडून दोघांना मल्टिप्लिकेशन करतो आणि सेम येते, ठीक आहे. तर हे काढलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या दोघांची ॲडिशन करा. 29 + 7 किती होते तुमचा पहा. √3 ला √3, ह्या 29 + 7 तुमचा किती होईल, तुमचा 36 होईल. अंडररूटमध्ये नाही, ब्रॅकेटमध्ये 36 आहे. किती आहे ब्रॅकेटमध्ये, 36 आहे. ब्रॅकेटमध्ये किती आहे तुमचा, 36 आहे. तर तुम्ही काय करा, ह्याला काय करू शकता, 36ला इकडे ब्रॅकेटमध्ये आहे, कन्फ्युजन होऊ शकते. त्यामुळे तुम्ही काय करा, हे कॉमन आहे इकडूनच काढत जा. हे कॉमन काय करायचं, इकडून काढत जा, म्हणजे तुमचा इकडे येईल. त्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन, काही लोक हे लाईन इथपर्यंत मारतील, ह्याच्यामध्ये घालतील. त्यामुळे तुम्ही काय करा, हे राहू द्या. ह्या √3ला काय करतो मी, √3ला काय करतो, इकडून लिहितो. कुठं लिहितो, पाहे मिटवतो. तर ह्या √3ला इकडून लिहतो मी. कुठूनही लिहा, काय प्रॉब्लेम येत नाही. इकडून लिहिलं तर थोडंसं इझी जाईल तुम्हाला. तुमचं म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला, कॅल्क्युलेशन रॉंग होणार नाही, ठीक आहे. इकडून लिहा. इकडून लिहिलं तर आता करा, 7 + 29 तुमचा 36 येईल आणि हा √3ला √3. तर तुमचा ह्याला जर सिम्प्लिफाय केला तुम्ही तर काय येईल तुमचं, 36 √3, ठीक आहे. तर अशा प्रकारचं तुमचं सोल्युशन आलेलं आहे. त्याच्यानंतर हा एक एक्झाम्पल झालेलं आहे. दुसरं एक एक्झाम्पल पाहूया आपण, ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल पहा. सिम्प्लिफायच आहे, ठीक आहे. सिम्प्लिफाय काय सिम्प्लिफाय करायचं आहे तुम्हाला, तर 7 √3 मायनस 29 √3, म्हणजे तेच आहे तुमचं, हे एक्झाम्पल आहे, तेच आहे 29 √3. फक्त काय फरक आहे ह्याच्यामध्ये, इथं ॲडिशन होती, इथं सबट्रॅक्शन होती. ॲडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, काही प्रॉब्लेम येत नाही. सोल्युशन पहा. 7 √3ला 7 √3, मायनसला मायनस, 29ला 29, √3ला √3. इथपर्यंत कळलं असेल. काय जशाच तसं लिहिलेलं आहे मी, काहीच केलेलं नाही, ठीक आहे. जशाच तसं खाली घेतलेलं आहे. आता ह्याला सोडवायचं. कसं सोडवणार तुम्ही पहा. इथं √3 आहे, इथं √3 आहे. तर काय करा, कॉमन √3 काढा. दोन्ही साईडनं काढू शकता, दोन्हीमधनं √3 कॉमन काढू शकता. पहा, हा इथं किती राहिला, 7 राहिला, आणि इथं मायनसला मायनस 29 राहिला, आणि त्याच्यानंतर हा √3 मी इकडून काढतोय कॉमन, ठीक आहे. √3 कॉमन काढला. ह्या दोघांमधनं √3 कॉमन, इथे एक √3 आहे, इथे एक आहे, तर कॉमन काढला. हा इथं याच्यात काय राहिला, 7 राहिला, इथं मायनसला मायनस, हा इथं 29 राहिला. ह्याला जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर वरलं सेम येते. ह्या दोघांचा अर्थ सेम आहे, ठीक आहे. तर पहा, आता -29 आहे आणि +7 आहे. तर ह्या दोघांना सॉल्व करा. -29 मधनं +7 गेला तर तुमचा किती राहिला, 9 मधनं जर 7 गेला तर तुमचा 2 राहिला, आणि इथं 2 ऑलरेडी, म्हणजे तुमचा -22 राहील. किती राहील, -22, आणि हा √3ला 3. हे लिहिताना थोडं व्यवस्थित लिहायचं. इथं जर गेलं तर याची ऑर्डर 22 होते, चुकते तुमचं, ठीक आहे. हे इथं लिहायचं. काय येते मग तुमचं, याचं उत्तर सॉल्व केल्यानंतर तुमचं -22 √3. तर हे कळलं असेल. त्याच्यानंतर काय करूया, आणि एक एक्झाम्पल पाहूया आपण. हे तोपर्यंत काय करतो मी, मिटवतो, ठीक आहे. पहा, तर लक्ष द्या. नेक्स्ट क्वेश्चन मी लिहिलेला आहे. तर क्वेश्चन नंबर 3, सिम्प्लिफाय. तर ह्याला तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं. तर ह्याची ऑर्डर काय आहे, सगळ्याची ऑर्डर, ह्याची ऑर्डर 2 आहे. इथं लिहिलेलं नाही, ठीक आहे. लिहित नसतो आपण. 2 असेल तर ऑर्डर 2 आहे, 2 आहे, 2 आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर √8 आहे, म्हणजे ऑर्डर आणि रॅडिकंट तुमचं सेम आहे, ठीक आहे. ऑर्डर 2 आहे सगळ्यांची, आणि रॅडिकंट तुमच्याचा ह्याचा 8 8 8 8 आहे. रॅडिकंट ऑर्डर काय असते तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, ठीक. तर याला सिम्प्लिफाय करता येईल तुम्हाला. पहा सोल्युशन एकदा तुम्ही जशाच तसं लिहून घ्या. पहा, 13 √8ला 8 जशाच तसं लिहिलेलं आहे. प्लसला प्लस, 1/2ला 1/2, √8ला 8, त्याच्यानंतर मायनसला मायनस 5, √8ला 8. ह्याला सिम्प्लिफाय करायचं आहे तुम्हाला. कसं सिम्प्लिफाय करू शकता तुम्ही, सिम्प्लिफाय कसं करणार आहे तुम्ही, ह्याच्यामध्ये √8 आहे, √8 आहे, √8 आहे. तिन्ही काय करायचं, तुम्हाला कॉमन काढू शकता, तुम्ही काढू शकता. तर कॉमन काय करतो मी, इकडून √8 कॉमन काढला इथं, ठीक आहे. √8 मी कॉमन काढला. तर इथं काय असं काय काय उरला पहा. इथं उरला तुमचा √8 जर या सगळ्यामधनं काढला तर इथं उरला तुमचा किती, 13 उरला. हा प्लसला प्लस, इथं किती उरला, 1/2 उरला, आणि इथं -5 उरला, ठीक आहे. हे ब्रॅकेट क्लोज केलं मी, ठीक आहे. तर अशा प्रकारे ह्याला सोडवल्यानंतर हे भेटलं. √8 कॉमन काढला. त्याच्यानंतर ह्याला √8नं जर याला मल्टिप्लाय केलं तर हेच येते, वरलंच येते. आता ह्याला काय करायचं, सिम्प्लिफाय करायचं. सिम्प्लिफाय कसं करणार आहे पहा तुम्हाला. हा +13 आहे, हा -5 आहे. +13 आहे, -5 आहे. तर +13 मधनं -5 काढून टाका पहिल्यांदा, तुम्हाला सोपं जाईल.
तर +13, 13मधनं जर 5 गेला तर तुमचा किती राहील, 8 राहील, आहे का नाही, 8 राहील. +13मधनं जर -5 गेला तर 8 राहील. प्लस 1/2ला तुमचा 1/2. त्याच्यानंतर तुमचा हा √8ला √8. तर ह्या दोघांना सिम्प्लिफाय करायचं. असं असेल तेव्हा कसं सोडवायचं सांगितलं. ह्याच्या खाली काही नाही म्हणजे काय असते, 1 राहते आणि हा प्लस इथं मी मध्ये लिहितो. ठीक आहे, ठीक आहे. तर ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. पहा इथे लिहितो मी 8 × तुमचा 2, ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, हा प्लस असल्यामुळे प्लस, ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं 1 × 1, ह्याच्या खाली काही नाही म्हणजे 1 असतो. ठीक आहे, हे कुठून आले तुम्हाला कळत नसेल तर. आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं 1 × 2, ह्याला सोडवा, हा ब्रॅकेटमध्ये पूर्ण आणि हा √8ला √8. तर ह्याला सोडवल्यानंतर तुम्हाला 8 × 2 तुमचा किती होईल, 8 × 2 तुमचा होईल 16, प्लस हा 1 × 1 1 होईल आणि हा 1 × 2 2 होईल. इथपर्यंत दिसते का तुम्हाला, पहा दिसत असेल. तर हा त्याच्यानंतर ब्रॅकेट क्लोजला ब्रॅकेट क्लोज, हा √8ला √8. त्याच्यानंतर याच्या पुढंच लिहितो मी, तुम्हाला दिसणार नाही, इथंच लिहितो. तर हा 16 + 1 तुमचा किती होतो, 17 आणि हा 2ला 2 आणि हा √8 इकडला इकडं. ठीक आहे, इकडला इकडं. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे. किती आलेलं आहे तुमचं, 17. आपा याला पण तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता, 8ला पण सिम्प्लिफाय करू शकता. 8ला कसं सिम्प्लिफाय करू शकता तुम्ही, 8ला जर सिम्प्लिफाय करायचं असेल तर मी काय करतो, आता आपल्याकडे एवढे स्टेप वाढवण्यापेक्षा 8ला काय लिहू शकता तुम्ही, इथं करतो तुम्ही पहा इथं 8ला काय लिहू शकता तुम्ही, 8ला 4 × 2 लिहू शकता. 8ला 4 × 2 लिहू शकता, बरोबर आहे का नाही. आता याला काय करू शकता तुम्ही, इथंच पहा, इथं लिहितो मी, ह्या 4ला एका याच्यामध्ये लिहू शकता, × 2ला एका याच्यामध्ये लिहू शकता, बरोबर आहे. त्याच्यानंतर ह्या 4चा जर स्क्वेअर रूट काढला तुम्ही, 4चा जर स्क्वेअर रूट काढला तर किती येते तुम्ही, 2. कारण 2चा स्क्वेअर जर केला तर तुमचा किती येते, 2चा जर स्क्वेअर केला तर पहा हा 2 हा ह्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये आहे. त्याच्यानंतर हा तुमचा 2 आहे इथं. ठीक आहे, आणि हा √2 इकडं आहे. ठीक आहे, ह्याला सोडवते पहा, हा 2 कटला तुमचा, हा 2 कटेल, हा 2 कटेल, म्हणजे तुमचं उत्तर काय आहे, 17 √2 फायनली. ठीक आहे, इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. काही कन्फ्युजन आहे का, काही कन्फ्युजन नाही. इकडलं पण सोडून घेतलं मी, इकडलं सोडायचं आपण विसरलो होतो, ह्याला सोडवलं होतं. हा 17/2 येतो आणि ह्याला सोडवल्यावर 2 √2 येतो, हा 2 कटतो, 17 √2 तुमचं काय येते, फायनल आन्सर येते. ठीक आहे, हा मिटवतो मी आणि काय करू आपण, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पहा लक्ष द्या, नेक्स्ट क्वेश्चन आपण काय केलेलं सुरू केलेलं आहे. क्वेश्चन नंबर 4, सिम्प्लिफाय. काय आहे सिम्प्लिफाय करायचं याला तुम्हाला. तर सिम्प्लिफाय कसं करणार आहे तुम्ही पहा. तर तुम्हाला सिंपल आहे, तर ह्याची ऑर्डर सेम आहे का नाही, तर तुम्हाला इथून ऑर्डर सेम आहे का नाही, ऑर्डर तर सेम आहे, पण तुमचा जो मधला नंबर आहे तो सेम आहे का नाही तो तुम्हाला कसं कळणार आहे. थोडं सिम्प्लिफाय करा तुम्ही, पुढं सिम्प्लिफाय केल्यावर कळेल तुम्हाला सेम आहे का नाही. तर पहा सोल्युशन काय आहे, सोल्युशन मी जशाच तसं एकदा लिहितो. 8 √5 जशाचा तसा, 8 √5 जशाचा तसा लिहिला, प्लसला प्लस, त्याच्यानंतर √20ला 20, हा मायनसला मायनस, √125ला 125. तर ह्याला आता काय करू शकता, ह्याला कसं सोडू शकता पहा. 8 √5ला काय करू शकता का तुम्ही, ह्याला काहीच करू शकत नाही, हे सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आहे, याला जशाच तसं ठेवा, ह्याला काही करू शकत नाही तुम्ही. ठीक आहे, 8 √5ला 8 √5 प्लसला प्लस. ठीक आहे, म्हणजे हे ठीक आहे बरोबर. ह्याला सोडवतोय आपण, बरोबर काय असणार, बरोबरचं साईन लिहित चला, ह्याच्याबरोबर सोडवतोय आपण. तर 8 √5 प्लसला प्लस, हे √20ला काय लिहू शकतो आपण, 20ला काय लिहू शकतो, 4 × 5 लिहू शकतो, 4 × 5 लिहू शकतो ना, 4 × 5 20 होते, 4 × 5 जर केलं तर तुम्ही 20 होते, हे सेमच आहे. मायनस, तर 125ला काय लिहू शकता तुम्ही सांगा, 125ला आपण लिहू शकता 25 × 5, हे इथपर्यंत घ्या. ठीक आहे, 25 × 5 जर केलं तर 125 येते. हे अशा प्रकारे सोडवलेलं आपण. पुन्हा आता याला फर्दर सॉल्व करा. पहा 8 √5ला जशाच तसा 8 √5, हा प्लसला प्लस, 4 × 5, 4 × 5ला तुम्ही काय लिहू शकता, √4 × √5 लिहू शकता. हा मायनसला हा मायनस, ह्याला आपण काय लिहू शकता, √25 लिहू शकता × √5 लिहू शकता, बरोबर. इथपर्यंत काही अडचण नसणार आहे कोणालाही. त्याच्यानंतर पुन्हा सॉल्व करा, स्टेप बाय स्टेप सॉल्व करायचं. 8 √5 जशाच तसा ठेवायचा, ठेवला. ठीक आहे, हा प्लसला प्लस,
4चा अंडर रूट जर काढला म्हणजे 2चा स्क्वेअर किती आहे 4 आहे, तर ह्याला जर सोडवलं तर ह्याला 2 येईल आणि त्याच्यानंतर हा अंडर रूट 5 येईल. ठीक आहे, ह्याला सोडवल्यावर काय मिळेल, अंडर रूट 5 जसा तसा ह्याला जर सोडवलं तर 2 येईल. हा मायनसला मायनस, हे 25 5चा स्क्वेअर केला तर 25 येईल म्हणजे 5 येईल याला सोडवलं तर, आणि हा तुमचा अंडर रूट 5ला 5. पहा आता लक्ष द्या, तुमचा ऑर्डर सगळ्यांची 2 2 2 आहे, सेम ऑर्डर आहे आणि रॅडिकंट तुमचा 5 5 5 हे सेम आहे रॅडिकंट. तर ही लाईक सर्च झालेली आहे. तर ह्याला पुन्हा सोडायचं, तर या सगळ्यामध्ये अंडर रूट 5 अंडर रूट 5 अंडर रूट 5 आहे, तर कॉमन काढा सगळ्यामधनं अंडर रूट 5. तर मी काय केलं, इथं अंडर रूट 5 सगळ्यामधनं कॉमन काढला, अंडर रूट 5 सगळ्यामधनं कॉमन काढला. कॉमन काढला तर इथं काय उरला तुमचा, इकडून घेतो मी, लिहितो सोपा जाते. हा इथं उरला 8, हा प्लसला प्लस, हा इथं उरला 2, हा इथं उरला मायनस 5. ठीक आहे, तर काय करा, मी इकडं लिहितो थोडंसं, इकडं मिटून काय लिहितो, ह्याला इथं लिहितो, हे दूर होते. ठीक आहे, अंडर रूट 5. पहा हे आणि हे सेम आहे, हे आणि हे याने अंडर रूट 5 जर मल्टिप्लाय केलं तर वरलंच येते तुमचं. ह्याला सॉल्व करा तुम्ही. ह्याला सॉल्व केल्यावर काय मिळते तुम्हाला, ह्याला सॉल्व केल्यानंतर ह्या 8मधनं जर 5 गेला तर तुमचा किती राहिला, 8मधनं जर -5 गेला तर तुमचा राहिला 3, आणि 3 आणि हा 2 तुमचा किती होतो 5 होतो. पहा लक्ष द्या, -2 -3. पहा कसंही काढा तुम्ही, हा किंवा ह्या दोघांची ॲडिशन करा. हा 8 आणि 2 तुमचा 10 झाला, 10मधनं +10मधनं -5 गेलं तर 5 राहील. म्हणजे तुमचं काय येईल उत्तर 5 अंडर रूट 5. आन्सर काय येईल तुमचं 5 अंडर रूट 5. सिम्प्लिफाय केलं तर तुम्हाला 5 अंडर रूट 5 ह्या लास्टला तुम्ही सॉल्व करून येते. तर हे कळलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर काय करायचं आहे, हे मिटवतो मी, मिटून आपण दुसरे एक्झाम्पल पाहूया. हे कळलं असेल, व्यवस्थित पाहून घ्या. तर पहा, तर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तुमचा. आता आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शन केलेलं आहे, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करून आपण सिम्प्लिफाय केलेलं आहे सर्ट्स. तर आता सर्ट्सला काय करायचं, तर मल्टिप्लाय करणार आहोत आपण. मल्टिप्लायचे ऑपरेशन्स बघणार आहोत आपण लाईक सर्ट्सवर. ठीक आहे, तर आता आपण ह्याला मल्टिप्लाय करू शकतो का आपण, मल्टिप्लाय पहा तर करू शकतो. सिम्पली पहा सोल्युशन एकदा आपण जशाच तसं लिहून घेणार. अंडर रूट 7ला 7, मल्टिप्लायला मल्टिप्लाय, अंडर रूट 45ला 45. ह्यालाच कसं लिहू शकतो आपण, हे अंडर रूट 7 इंटू अंडर रूट 7 इंटू अंडर रूट 45, 42 आहे ना, 42च आहे का, ठीक आहे 42 आहे. तर हे आपण लिहू शकतो, ह्यालाच सेम, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे एकत्र लिहू शकतो. आता 7 इंटू 42 किती होते, तुम्ही काय करा मल्टिप्लाय करा, इथं करा 42 इंटू 7. पहा 7 2 14, 14शीला 4, हा 4ला 1, 7 चौक 28 आणि 1 29. तर ह्याला सोडवल्यावर तुमचं किती येते 294, बरोबर आहे. ठीक आहे, तर हे 294 आलेलं आहे. ह्याला सोडवलं तर तुम्हाला काय आलेलं आहे, अंडर रूट 294. ठीक आहे, 294 आलेलं आहे. किंवा तुम्ही काय करू शकता, याला हे असं करता नाही गेलं तर याला काय करा तुम्ही, असं मल्टिप्लिकेशन करण्यापेक्षा आपल्याला सिम्प्लिफाय करायचं, याला सिम्प्लिफाय करायचं आहे. मल्टिप्लाय तर केलेलं आहे तुम्ही, तर काय करा, ह्याला 7 तर आहे, असा कोणता नंबर काढा, एखाद्या याच्यात 7 वगैरे काढता येते का पहा तुम्हाला, म्हणजे तुम्हाला त्याचा स्क्वेअर रूट घेता येईल तुम्हाला. ठीक आहे, तर 42ला आपण काय करता येईल पहा, 42चे तुम्ही असं काही हे करा, डिव्हिजन करा की तुम्हाला काय होईल की तुम्हाला ह्याचा रूट काढता येईल. तर 42ला मी काय लिहू शकतो, 42 आहे तुमचा, 42ला पहा 6 इंटू 7, 7 6 42 आहे का नाही, 6 7 42, 6 7 42 असे लिहू शकतो. पहा 6 इंटू 7 म्हणजेच काय तुमचं 42. तर 42ला मी लिहू शकतो 6 इंटू 7. हां, अंडर रूट 7ला 7 इंटू 42ला काय लिहा तुम्ही 6 इंटू, असं लिहतो मी, आधी 7 लिहितो नंतर 6 लिहितो. ठीक आहे, सोपं जाईल तुम्हाला. तर हे 6 इंटू 7 जर केलं तुम्ही, हा 7ला 7, मल्टिप्लायला मल्टिप्लाय, ह्या 42ला मी 7 इंटू 6 लिहिलेला आहे. हा आता 2 जर सेम आहे तिथं, तर एकाला आपण बाहेर काढू शकतो. ठीक आहे, तर ह्याला सोडवा तुम्ही. ह्याला जर सोडवलं तर काय येईल तुमचा, ह्याला असंही लिहू शकता वाटलं तर, लिहायचं असेल तर 7 इंटू 7 अंडर रूट आणि इंटू 6, किंवा डायरेक्टली लिहायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. ठीक आहे, तर ह्याला सोडवलं तर तुमचा 7 येईल, हा अंडर रूट 6ला 6. ठीक आहे, तर 6ला तुम्ही फर्दर सिम्प्लिफाय करू शकता का, करू शकत नाही. 3 इंटू 2 लिहिलं तरी काय फरक पडत नाही, 6 जशाचा तसा काय राहील तुमचा राहील. तर 6 का आहे तुमचा इरॅशनल, हे 7 अंडर रूट 6 तुमचा इरॅशनल नंबर आहे, याला फर्दर सिम्प्लिफाय करू शकत नाही तुम्ही. हे झालेलं आहे तुमचं, तर मल्टिप्लाय द सर्ट्स हे झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण दुसरा नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. ठीक आहे,
पहा, तर आता आपण मल्टिप्लायचं एक एक्झाम्पल बघितले, आता डिवाइडचं एक्झाम्पल बघणार आहे आपण. सर्चला डिवाइड करू शकतो का, डिवाइड द सर्च, तर अंडर रूट 125 डिवायडेड बाय √5, तर डिवाइड करायचं तुम्हाला. कसं करू शकता पहा, सोल्युशन जशाच तसं लिहून घ्या एक बार. दिलेलं काय दिलेलं आहे, अंडर रूट 125 डिवायडेड बाय √5, ठीक आहे. तर हे डिव्हिजन करायचं आहे तुम्हाला. तर तुम्ही ह्यालाच कसं लिहू शकता, ह्यालाच असं लिहू शकता, म्हणजे अंडर रूट 125 ह्याचा अर्थ आणि ह्याचा अर्थ सेमच आहे. आपण अशा प्रकारचे डिव्हिजन करतो, ठीक आहे. हे आणि हे डिव्हिजनच्या साईनला आपण हे असं पण लिहितो, अंडर रूट 125 डिवायडेड बाय √5 हे आहे, ठीक आहे. तर हे झालेलं आहे. ह्याला तुम्ही काय करू शकता, फर्दर सिम्प्लिफाय करू शकता, अंडर रूट 125 बाय √5. तर ह्यालाच तुम्ही काय लिहू शकता, असं लिहू शकता तुम्ही की अंडर रूट 125 डिवायडेड बाय 5, हे आणि हे सेमच आहे याचा अर्थ. ह्याला असंही लिहू शकता तुम्ही. तर ह्याला काय करायचं, ह्याला इथं तुम्ही 5 डिवाइड करा. 5 जर ह्याला डिवाइड केला तर तुम्हाला काय येणार आहे, 25 येणार आहे. ह्या 5 ह्याला डिवाइड करा. 5 डिवाइड केलं तर तुम्हाला काय येणार आहे, 5 डिवाइड केलं ह्याला तर तुमचा येईल 25, ठीक आहे. तर हे येईल तुमचा अंडर रूट 25. तर अंडर रूट 25ला जर डिवाइड केलं तर तुमचा 5 येते, म्हणजे डिवाइड नाही, तुम्ही अंडर रूट 25चा रूट घेतलं तर 5 येते. किती येते, 5 येते, ठीक आहे. तर तुम्हाला हे सोडवल्यानंतर, ह्याला सोडवल्यानंतर 5 आले, आणि 5 तुमचा काय आहे, हा रॅशनल नंबर आहे. रॅशनल नंबर सगळ्यांना माहीत असेल, रॅशनल नंबर आहे, ठीक आहे. हे कळलं आहे तुम्हाला. तर याच्यानंतरचं आपण काय करूया, नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया, ठीक आहे. पहा आता लास्ट हे मल्टिप्लिकेशन दिलेलं तुम्हाला, ह्याला सोडवायचं. तर पहा सोल्युशन कसं सोडू शकता, पहा सोल्युशन इज इक्वल टू, जसं दिले ते लिहून घे तुम्ही एक बार, जे दिले ते. अंडर रूट 50ला 50 इंटू मल्टिप्लाय 18 अंडर रूटला 18 अंडर रूट, ठीक आहे. ह्याला सोडवल्यावर तुम्ही ह्याला कसं सोडू शकता, पहा ह्याला 50ला काय लिहू शकतो मी, ह्याला काय लिहू शकता तुम्ही, 25 इंटू 2 लिहू शकता. 25 इंटू 2 लिहू शकता. हे मिटवतो तुम्ही, व्यवस्थित काढतो, ठीक आहे. हे 25 इंटू 2 लिहू शकता तुम्ही. 25 इंटू 2 म्हणजे 50. हे मल्टिप्लाय. ह्या 18ला तुम्ही काय लिहू शकता, 9 इंटू 2 लिहू शकता. कसं लिहायचं, म्हणजे काही लिहू शकता तुम्ही. 18ला 6 इंटू 3 बी लिहू शकता. पण असा नंबर लिहायचा की त्याच्यापैकी एक नंबर काय असला पाहिजे, तुमचा परफेक्ट स्क्वेअर असला पाहिजे. कशाचा तरी तुम्हाला बाहेर काढता आला पाहिजे, स्क्वेअर बघायचं. तर 9 हा स्क्वेअर आहे, परफेक्ट स्क्वेअर 3चा. 25 परफेक्ट स्क्वेअर आहे 5चा. त्याच्यामुळे तुम्हाला बाहेर काढता येते म्हणून मी लिहिलेलं आहे, ठीक आहे. तर पुढं पहा, ह्याला सोडवता येईल का, काय करू शकतो तुम्ही, ह्याला सेपरेट लिहू शकता. ह्याला 25 लिहू शकता असं, इंटू अंडर रूट 2 इंटू ह्याला 9 अंडर रूट आणि इंटू अंडर रूट 2 लिहू शकता, ठीक आहे. ह्याला जर सोडवल्या तुम्ही अंडर रूट 25ला जर सोडवल्या तर तुमचा काय येते, 5 येते. हा 2ला 2 तुमचा, ठीक आहे. आता याच्यानंतर इथं तुमचा काय आहे, इथं अंडर रूट 9ला जर सोडवल्या तर तुमचा 3 येते, आणि हा अंडर रूट 2ला 2. जेव्हा अंडर रूट, आता मल्टिप्लिकेशन आहे, याच्यात ॲडिशन वगैरे नाही आहे, ठीक आहे. तर ह्याला काय, हा एक अंडर रूट आहे, हा एक अंडर रूट आहे. ह्या दोघांना असंही लिहू शकता तुम्ही. पहा 5 इंटू 3 लिहू शकता तुम्ही. 5 इंटू 3 हा अंडर रूट 2 इंटू अंडर रूट 2 लिहू शकता तुम्ही. पहा जेव्हा 2 अंडर रूट असतात तेव्हा काय होते, तुमचे दोन्ही अंडर रूट कटून जातात. एक म्हणजे एक नंबर जो आहे तो बाहेर येतो. किंवा ह्यालाच तुम्ही ह्यालाही असं लिहू शकता, अंडर रूट 2 इंटू अंडर रूट 2ला काय लिहू शकता तुम्ही, अंडर रूटमध्ये 2 इंटू 2 लिहू शकता. 2 इंटू 2 काय होते तुमचा, म्हणजेच अंडर रूटमध्ये तुमचा 4 होते, म्हणजेच तुमचा अंडर रूट याला सोडवलं तर 2 येते. कोणताही नंबर जर दोन्ही नंबर, पहा लक्षात काय ठेवायचं, हा अंडर रूटमध्ये एक नंबर सारखा आहे, अंडर रूटमध्ये एक नंबर सारखा आहे, तर दोन्ही हे रूट करतात आणि दोन्हीपैकी एक नंबर येते. तर ह्याला जर सोडवलं तर तुम्ही काय येते, हा 5 इंटू 3 काय होते तुमचा, 5 इंटू 3 किती होते, 15 होते, 15. आणि ह्याला जर सोडवलं ह्या दोघांना तर इथे तुमचा मिळते 2. ह्याला पूर्ण सोडवलं तर तुमचा येते 15 इंटू 2 30, ठीक आहे. तर अशा प्रकारे हे काय झालेलं तुमचं सोडून झालेलं आहे, तुम्हाला रफमध्ये करून दाखवलेलं आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे हा पण एक्झाम्पल तुमचं काय झालेलं आहे, सॉल्व करून झालेला आहे, ठीक आहे. तर काय करूया आपण, इथं थांबूया आणि ह्याच्यानंतरचा पार्ट काय करूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया, ठीक आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप आभार. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओ, आमचे लेक्चर समजत नाहीत, काय प्रॉब्लेम येतो का, ते तुम्ही काय करा, कमेंट करून कळवा आम्हाला. तुमचे जे काही सजेशन असतील, रिकमेंडेशन्स असतील ते तुम्ही सांगू शकता, ठीक आहे. काही कळलं नसेल तर तुम्ही कमेंट करा.
ठीक आहे, त्याच्यानुसार आपण काय करूया, व्हिडिओ बनवूया, तुमच्या शंकाचं समाधान करूया. थँक्यू.